मित्रांनो नमस्कार. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आता इकडे जो धैर्य असतो तो सावीकडे कोर्टात जाण्याचा प्रयत्न करत असतो. त्याला हॉस्पिटलमध्ये जायचं असतं, पण त्याला नीट चालता पण येत नाही आणि उठता पण येत नाही. तेवढ्यात तो खाली चक्कर येऊन पडतो आणि तिथे हिरा येते आणि म्हणते की धैर्य काय करत होता तुम्ही? अहो कसं काय पडला तिथे खाली? आणि तो म्हणतो की मला सावीकडे जायचं आहे हिरा, मला घेऊन चला ना. तर आता हिरा म्हणते की काही गरज नाही धैर्य तिकडे जायची. अहो तुमचं जीवच बरं नाही आहे तर कशाला जाताय तिकडे तुम्ही? तर धैर्य म्हणतो की नाही, मला माझ्या सावीला भेटायला जायचं आहे असं तो म्हणतो. आणि तो म्हणतो की मला सावीला घरी घेऊन यायचं आहे असं त्याचं म्हणणं असतं. तर इकडं आता बाकीचे जे पोलीस वगैरे असतात, जे कोर्टामध्ये वकील ते असतात, ते सावीबद्दल सगळे पुरावे निर्माण करतात. आणि इकडं ते आता शिक्षण मंत्री जे असतात त्यांना पण बोलावून घेतात. सावीच्या आईंच्या पण आता कोर्टात येतात आणि आता कोर्टात आल्यावरती ते बसलेले असतात. तर आता इकडं कोर्टामध्ये तिला प्रश्न विचारत असतात. ते वकील तिथे शिक्षण मंत्र्याला घेऊन येतात आणि शिक्षण मंत्री आल्यावरती ते म्हणतात काय हे बघा, मी ज्या दिवशी त्यांच्या घरी शिक्षण मंत्र्यांची मीटिंग होती त्या दिवशी आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो आणि त्यांच्या घरी तुम्हाला सांगू का, हे अंगद निमकर पण आलेले होते. हे अंगद आलेले होते आणि तिथे अंगद निमकर म्हणत होते की सावीला आम्हाला आतमध्ये जायचं आहे, मला धैर्यला भेटायचं आहे, खूप महत्त्वाचं काम आहे माझं त्यांच्याकडे. तर ते म्हणतात मग काय झालं पुढे? तर आता ते म्हणतात की सावीने आतमध्ये जाऊन नाही दिलं. ती म्हणते की त्यांची तब्येत बरोबर नाही आहे आणि आतमध्ये जाता येणार नाही तुम्हाला. पण त्या दिवशी खरंच धैर्यची तब्येत जर बरी नसती तर त्यांनी पण आम्हाला तिथे मीटिंगसाठी बोलवलं नसतं, इन्व्हाइट केलं नसतं. मग का त्यांनी आम्हाला बोलवलं? आणि त्यांचं दुखत असताना त्यांनी का मीटिंग घेत होते मग? असं का असेल? नेमकं यांना भेटून द्यायचं नव्हतं की काय हे आम्हाला माहीत नाही. पण आम्हाला जे दिसलं डोळ्यांनी आम्ही तेवढंच सांगितलं असं ते म्हणतात. आणि आता जी सावी आहे तिला खूप टेन्शन येतं. तिला कळत नाही आता काय सांगावं काय नाही ते. तर आता ते पोलीस जे हे असतात शिक्षण मंत्री ते म्हणतात मी एवढं सांगू शकतो आणि ते तिथून जातात. तर आता इकडं लगेच ते वकील म्हणतात बघितलं यांच्या विरुद्ध किती पुरावे सापडले आहे, त्यामुळं त्यांना जास्तीत जास्त शिक्षा द्यावी अशी आमची विनंती आहे असं ते म्हणतात. आणि आता लगेच जी सावी आहे ती सावी पण खूप नाराज होते आणि इकडं आता लगेच ते तिथून जातात. तेवढ्यात आता लगेच ते म्हणतात की सावी मुजुमदार हे आता हे झालेले आहेत, यांच्या विरुद्ध पुरावे सगळे सापडले आहेत आणि ह्या निर्दोष नाही आहेत हे सगळ्यांना कळलं आहे. तर आता लगेच तेवढं ते धैर्य येतं आणि धैर्य म्हणतो की थांबा आणि सावी त्याच्या करून खाली पडते. बघूया आता पुढील भागात नक्की काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.